महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम तोंडावरच कृषी सेवा केंद्राकडून पुकारण्यात आला बंद। शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सेवा केंद्राकडून बंद पुकारण्यात आला आहे। विविध मागण्या मान्य होत नसल्याने कृषी सेवा केंद्राकडून आजपासून बेमुदत पुकारण्यात आला आहे। कृषी सेवा केंद्राकडून काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत। यात अनाधिकृत एचटीबीटी बियाणे विक्री विरोधात, खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंक विरोधात, अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्याला अनाधिकृत एजंटद्वारे विक्री विरोधात, जाचक साथी पोर्टल ॲपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य करण्याविरोधात, किरकोळ खत विक्रेत्यांवर लादलेल्या जाचक नियमाविरोधात, कीटकनाशके कंपनीकडून एक्स्ट्रा मटेरियल परत न घेण्याविरोधात, नवीन लागू होणाऱ्या जाचक बियाणे व कीटकनाशके कायद्याविरोधात आज बेमुदत आंदोलन पुकारण्यात आलं आहे। मी सुधाकर गानू धुळे। खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो, पण आज शेतकरीच खरा संकटात सापडलेला आहे। हे जे एचटीबीटी बियाणं आहे हे अनधिकृत आहे, ते जर चांगलं आहे तर सरकार या बियाण्याला परवानगी का देत नाही आणि अवैध मार्गाने हे बियाणं आमच्या बाजारात येत असल्यामुळे आज दुकानदारांचंही खूप नुकसान होत आहे आणि शेतकरी भरडला जातोय। तसंच खताबरोबर हे जे लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही, तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो, तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे। आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे, हा बंद सरकारचं लक्ष वेधावं यासाठीच पुकारलेला आहे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दुकानदार कितीतरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे। तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।